विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी करणीची संकल्पना, करणीचं सोपं रूप आणि सजातीय करणींवरील बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया शिकलो. आता आपण करणीचं परिमेयीकरण कसं करतात ते अभ्यासू. करणीचं परिमेयीकरण. दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक असं म्हणतात. उदाहरणार्थ, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 9 बरोबर 3. आता 3 ही परिमेय संख्या आहे. या उदाहरणात आपण वर्गमुळात 3 या करणीला वर्गमुळात 3 नीच गुणलंय, म्हणजेच वर्गमुळात 3 चा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 3 स्वतःच आहे. आता वर्गमुळात 3 ला 2 गुणिले वर्गमुळात 3 नी गुणून पाहूया. वर्गमुळात 3 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 2. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 9 बरोबर 2 गुणिले 3 बरोबर 6. 6 ही परिमेय संख्या आहे. या पद्धतीने वर्गमुळात 3 चे असंख्य परिमेयीकरण गुणक आपल्याला मिळतील. जसं की 3 गुणिले वर्गमुळात 3, 4 गुणिले वर्गमुळात 3, 5 गुणिले वर्गमुळात 3 आणि असंख्य. यावरून आपण असं म्हणू शकतो की दिलेल्या करणीचा परिमेयीकरण गुणक एकमेव नसतो. वरील उदाहरणात वर्गमुळात 3 हा सर्वात सोप्या मांडणीतील परिमेयीकरण गुणक आहे. छेदाचं परिमेयीकरण. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणं सोयीचं असतं, म्हणून छेदांचं परिमेयीकरण करतात. त्यासाठी दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला छेदाच्या परिमेयीकरण गुणकाने गुणतात. उदाहरणार्थ, 2 छेद वर्गमुळात 5 या अपूर्णांकाच्या छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. त्यासाठी अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 5 नी गुणूया. 2 छेद वर्गमुळात 5 बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 5 छेद 5. 3 छेद 5 गुणिले वर्गमुळात 7 या अपूर्णांकाच्या छेदाचं परिमेयीकरण करण्यासाठी अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 7 नी गुणूया. 3 छेद 5 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 छेद वर्गमुळात 7 बरोबर 3 वर्गमुळात 7 छेद 5 गुणिले 7 बरोबर 3 गुणिले वर्गमुळात 7 छेद 35. वर्गकरणीचं द्विपद रूप. कंसात वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 गुणिले कंसात 2 गुणिले वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 a गुणिले वर्गमुळात x अधिक b गुणिले वर्गमुळात y गुणिले कंसात 3 छेद 2 गुणिले वर्गमुळात 5 अधिक 4 गुणिले वर्गमुळात 6 ही वर्गकरणीची द्विपद रूप आहेत. पुढील गुणाकार अभ्यासा. कंसात 4 गुणिले वर्गमुळात 3 अधिक 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले कंसात 8 गुणिले वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले वर्गमुळात 2 उकल. कंसात 4 गुणिले वर्गमुळात 3 अधिक 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले कंसात 8 गुणिले वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले कंसात 8 गुणिले वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 3 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले कंसात 8 गुणिले वर्गमुळात 3 वजा 9 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 4 वर्गमुळात 3 गुणिले 8 वर्गमुळात 3 वजा 4 वर्गमुळात 3 गुणिले 9 वर्गमुळात 2 अधिक 3 वर्गमुळात 2 गुणिले 8 वर्गमुळात 3 वजा 3 वर्गमुळात 2 गुणिले 9 वर्गमुळात 2 बरोबर 32 गुणिले 3 वजा 36 वर्गमुळात 6 अधिक 24 वर्गमुळात 6 वजा 27
2 बरोबर. 96 वजा 12 वर्गमुळात 6 वजा 54 बरोबर. 42 वजा 12 वर्गमुळात 6 बरोबर. 6 गुणिले कंसात 7 वजा 2 वर्गमुळात 6. पुढील उदाहरण कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 अधिक 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 वजा 4 गुणिले वर्गमुळात 2. उकल. या उदाहरणातील दोन्ही द्विपद करणी a अधिक b गुणिले a वजा b या स्वरूपात आहेत. म्हणून हा गुणाकार करताना आपण a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग या नित्य समानतेचा उपयोग करू. म्हणून कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 अधिक 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 वजा 4 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 चा वर्ग वजा कंसात 4 गुणिले वर्गमुळात 2 चा वर्ग बरोबर 25 गुणिले 3 वजा 16 गुणिले 2 बरोबर 75 वजा 32 बरोबर 43. 43 ही परिमेय संख्या आहे. कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 अधिक 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले कंसात 5 गुणिले वर्गमुळात 3 वजा 4 गुणिले वर्गमुळात 2 या द्विपद करणींच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. अशा द्विपद करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोडी असं म्हणतात. छेदाचे परिमेय करणे. छेद द्विपद करणी असताना छेदाचा परिमेय करणे. द्विपद करणी आणि तिची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय संख्या असतो हे आपण शिकलो. याच गुणधर्माचा उपयोग करून छेदस्थानी द्विपद करणी असणाऱ्या संख्यांच्या छेदांचं परिमेयीकरण कसं करायचं हे आपण आता शिकूया. उदाहरणार्थ 7 छेद कंसात 4 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 या संख्येच्या छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. उकल. यात छेदस्थानी कंसात 4 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 ही द्विपद करणी आहे. या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी 4 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 ही आहे. म्हणून छेदाचं परिमेयीकरण करण्यासाठी अंशाला आणि छेदाला कंसात 4 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 या द्विपद करणीनी गुणूया. म्हणून 7 छेद 4 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 7 छेद 4 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 गुणिले 4 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 छेद 4 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 बरोबर 7 गुणिले कंसात 4 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 छेद 4 गुणिले वर्गमुळात 3 चा वर्ग वजा वर्गमुळात 5 चा वर्ग. कारण a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग बरोबर 28 गुणिले वर्गमुळात 3 वजा 7 गुणिले वर्गमुळात 5 छेद 16 गुणिले 3 वजा 5 बरोबर 28 गुणिले वर्गमुळात 3 वजा 7 गुणिले वर्गमुळात 5 छेद 48 वजा 5 बरोबर कंसात 28 गुणिले वर्गमुळात 3 वजा 7 गुणिले वर्गमुळात 5 छेद 43. 43 ही परिमेय संख्या आहे. पुढील उदाहरण कंसात 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 छेद 2 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5. उकल. छेदस्थानी 2 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 ही द्विपद करणी आहे. या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 ही आहे. म्हणून छेदाचं परिमेयीकरण करण्यासाठी अंशाला आणि छेदाला 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 या द्विपद करणीने गुणूया. म्हणून 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 छेद 2 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 छेद
2 गुणिले वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 छेद 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग छेद 2 गुणिले वर्गमुळात 3 चा वर्ग वजा वर्गमुळात 5 चा वर्ग, कारण a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग बरोबर 2 गुणिले वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 चा वर्ग छेद 12 वजा 5, कारण a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर 12 अधिक 4 गुणिले वर्गमुळात 15 अधिक 5 छेद 12 वजा 5 बरोबर 17 अधिक 4 गुणिले वर्गमुळात 15 छेद 7. मित्रांनो, आता आपण केवल मूल्य ही संकल्पना समजून घेऊया. समजा x ही एक वास्तव संख्या आहे. x या संख्येचं संख्या रेषेवरील शून्यापासूनचं अंतर या चिन्हाप्रमाणे लिहितात. या चिन्हाचं वाचन xचं केवल मूल्य असं करतात. केवल मूल्याची व्याख्या ही पुढील प्रमाणे. जर x ही संख्या शून्यापेक्षा मोठी असेल तर xचं केवल मूल्य बरोबर धन x, म्हणजेच जर x ही धन संख्या असेल तर xचं केवल मूल्य x असतं. जर x बरोबर 0 असं असेल तर xचं केवल मूल्य 0, म्हणजेच जर x 0 असेल तर xचं केवल मूल्य 0 असतं. जर x ही संख्या शून्यापेक्षा लहान असेल तर xचं केवल मूल्य हे ऋण x, म्हणजेच जर x ही संख्या ऋण संख्या असेल तर xचं केवल मूल्य xच्या विरुद्ध संख्ये एवढं असतं. याच्याशी निगडीत काही उदाहरणं आपण पाहूया. धन 5 या संख्येचं केवल मूल्य धन 5 इतकं आहे. 0 या संख्येचं केवल मूल्य 0 आहे. ऋण 5 या संख्येचं केवल मूल्य ऋण 5 म्हणजेच धन 5 आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही वास्तव संख्येचं केवल मूल्य ऋण नसतं. आपण आता काही उदाहरणं सोडवूया. 3 वजा 7 या संख्येचं केवल मूल्य काढा. उकल 3 वजा 7 या संख्येचं केवल मूल्य बरोबर ऋण 4. ऋण 4 चं केवल मूल्य बरोबर ऋण 4 बरोबर धन 4. पुढील उदाहरणामध्ये x ची किंमत काढा. उकल 7 वजा x छेद 3 चं केवल मूल्य बरोबर 10. म्हणून 7 वजा x छेद 3 बरोबर 10 किंवा 7 वजा x छेद 3 बरोबर वजा 10. जर 7 वजा x छेद 3 बरोबर 10 तर 7 वजा x बरोबर 30, म्हणून ऋण x बरोबर 30 वजा 7 म्हणून ऋण x बरोबर 23, म्हणून x बरोबर ऋण 23. आणि जर 7 वजा x छेद 3 बरोबर ऋण 10 असं असेल तर 7 वजा x बरोबर ऋण 30, म्हणून ऋण x बरोबर ऋण 37, म्हणूनच x बरोबर 37. त्यामुळे x बरोबर ऋण 23 किंवा 37. आपण काय शिकलो? 2 करणींचा गुणाकार जर परिमेय संख्या असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परमेयीकरण गुणक असं म्हणतात. 2 सोप्या रूपातील करणींची बेरीज आणि वजाबाकी या स्वरूपातील द्विपद करणींच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या असतो. अशा द्विपद करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असं म्हणतात. द्विपद करणी आणि तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परमेयीकरणाचे गुणक असतात. अपूर्णांकाच्या छेदस्थानी करणी संख्या असेल तर परिमेयीकरणाचा गुणक वापरून छेदाचे परिमेयीकरण करता येते. केवल मूल्याची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. जर x हा शून्यापेक्षा मोठा असेल तर
एक्सचं केवल मूल्य बरोबर एक्स. जर एक्स बरोबर 0 असेल तर एक्सचं केवल मूल्य बरोबर 0. जर एक्स हा 0पेक्षा लहान असेल तर एक्सचं केवल मूल्य बरोबर ऋण एक्स. कोणत्याही वास्तव संख्येचं केवल मूल्य ऋण नसतं. स्वाध्याय. छेदाचं परिमेयीकरण करा. 9 छेद वर्गमुळात 54. 1 छेद 3 गुणिले वर्गमुळात 5 वजा 4 गुणिले वर्गमुळात 7. 3 गुणिले वर्गमुळात 2 अधिक 5 गुणिले वर्गमुळात 3 छेद 3 गुणिले वर्गमुळात 2 वजा 5 गुणिले वर्गमुळात 3. गुणाकार करा. 4 गुणिले वर्गमुळात 5 वजा 6 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले 8 गुणिले वर्गमुळात 20 अधिक वर्गमुळात 7. वर्गमुळात 3 गुणिले कंसात वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 7. किंमत काढा. वजा 13 अधिक 5चं केवल मूल्य. 11 वजा 11चं केवल मूल्य. वजा 18 वजा 24 भागिले 7चं केवल मूल्य. 4x गुणिले वजा 3चं केवल मूल्य. सोडवा. 7x वजा 11चं केवल मूल्य बरोबर 3. 5x वजा 8 भागिले 2चं केवल मूल्य बरोबर 1.